शिवलिंगावर जलाभिषेक केलेले पाणी पिणे शुभ की अशुभ या गोष्टी फार कमी लोकांना माहीत. शिवपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल. भगवान शिव हे भोळे, करुणामय आणि लवकर प्रसन्न होणारे देव मानले जातात. म्हणूनच श्रावण महिना असो, महाशिवरात्री असो किंवा कोणताही सोमवार लाखो भक्त श्रद्धेने शिवलिंगावर जलाभिषेक करतात. काही जण दूध, पाणी, पंचामृत, मध, उसाचा रस किंवा गंगाजल अर्पण करतात. पण या पूजेनंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्की निर्माण होतो. शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी किंवा अभिषेकाचे तीर्थ पिणे योग्य आहे का, की ते पिणे अशुभ मानले जाते? अनेक लोक कोणताही विचार न करता ते पाणी प्रसाद समजून ग्रहण करतात, तर काही जण ते पूर्णपणे टाळतात. पण यामागे धर्मशास्त्र काय सांगते? शिवपुराण, आगमशास्त्र आणि मंदिर परंपरेत याबाबत कोणते नियम सांगितले आहेत हे जाणून घेतल्यावर अनेकांचा गैरसमज दूर होतो. सनातन धर्मात प्रत्येक पूजाविधीमागे एक नियम, एक परंपरा आणि एक आध्यात्मिक अर्थ आहे. शिवपूजेलाही त्याला अपवाद नाही. म्हणून श्रद्धेबरोबरच शास्त्राचे ज्ञानही तितकेच आवश्यक आहे, कारण योग्य माहितीमुळेच पूजा अधिक फलदायी होते. आता पाहूया धर्मशास्त्र आणि शिव परंपरेनुसार याबाबत काय सांगितले आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. घरातील पूजेसाठी असलेले शिवलिंग आणि मंदिरातील प्राणप्रतिष्ठित शिवलिंग यांच्याबाबत काही परंपरांमध्ये वेगवेगळे नियम आढळतात. म्हणून सर्व ठिकाणी एकच नियम लागू होतो असे मानणे योग्य नाही. अनेक शैव परंपरानुसार प्राणप्रतिष्ठित मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करून जे पाणी सोमसूत्र किंवा चंडी या मार्गाने बाहेर पडते ते सामान्यतः पिण्यासाठी घेतले जात नाही, कारण ते पाणी भगवान शिवांना अर्पण झाल्यानंतर विशिष्ट धार्मिक प्रक्रियेचा भाग मानले जाते. अशा ठिकाणी ते पाणी तुळशी, बेलवृक्ष, इतर पवित्र वृक्षांच्या मुळाशी अर्पण करणे किंवा मंदिरातील परंपरेनुसार वापरणे योग्य मानले जाते. दुसरीकडे काही मंदिरांमध्ये पुजारी स्वतः मंत्रोच्चार करून भक्तांना जे तीर्थ देतात ते श्रद्धेने ग्रहण केले जाते. त्यामुळे मंदिरातील स्थानिक परंपरा आणि पुजाऱ्यांचे मार्गदर्शन यांना महत्त्व दिले पाहिजे. घरातील शिवलिंगावर श्रद्धेने केलेल्या अभिषेकाचे पाणी अनेक कुटुंबात तीर्थ म्हणून थोड्या प्रमाणात ग्रहण करण्याची परंपरा आहे. मात्र त्यात स्वच्छता, सात्विकता आणि पूजेची शुद्धता पाळणे आवश्यक मानले जाते. शिवपुराणात भगवान शिवांना अर्पण केलेल्या जलाभिषेकाचे महत्त्व अत्यंत मोठे सांगितले आहे. अभिषेकामुळे मन, वाणी आणि कर्म शुद्ध होतात, पापक्षय होतो आणि शिवकृपा प्राप्त होते असे वर्णन येते. परंतु प्रत्येक ठिकाणाच्या अभिषेकाचे पाणी सर्वांनीच पिणे बंधनकारक आहे असा स्पष्ट सार्वत्रिक नियम शिवपुराणात दिलेला नाही. धर्मशास्त्राचा मुख्य संदेश असा आहे की श्रद्धा आणि शास्त्र यांचा समतोल राखला पाहिजे. मंदिरातील नियमांचे पालन करणे, पुजाऱ्यांच्या सूचनांचा आदर करणे आणि परंपरेचा मान राखणे हेच अधिक योग्य मानले जाते. अभिषेकाचे पाणी हे केवळ पाणी नसून भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. म्हणून त्याचा अनादर करू नये. जर ते ग्रहण करायचे असेल तर ते पवित्र झाडांच्या मुळाशी अर्पण करावे किंवा स्वच्छ ठिकाणी विसर्जित करावे. ते नाल्यात किंवा अपवित्र जागी टाकणे टाळावे. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भगवान शिवांना सर्वाधिक प्रिय आहे ती भक्ताची निष्कपट भावना. योग्य नियम जाणून श्रद्धेने आणि नम्रतेने केलेली शिवपूजा अधिक मंगलमय आणि फलदायी मानली जाते. त्यामुळे कोणतीही धार्मिक कृती करण्यापूर्वी त्या मंदिराची परंपरा आणि जाणकार पुजाऱ्यांचे मार्गदर्शन आवश्यक घ्यावे. श्रद्धेला शास्त्राची जोड मिळाली तर पूजा अधिक अर्थपूर्ण आणि पुण्यदायी ठरते. शिवलिंगावरील अभिषेकाचे पाणी आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्य. सनातन धर्मात भगवान शिवांना अर्पण केलेले जल हे केवळ पाणी राहत नाही, तर ते भक्ती, समर्पण आणि शुद्ध भावनेचे प्रतीक बनते. म्हणूनच जलाभिषेकाला शिवपूजेतील अत्यंत महत्त्वाचा विधी मानले गेले आहे. शिवपुराण आणि शैव आगम परंपरेनुसार जलाभिषेकामुळे मनातील अहंकार, क्रोध, मत्सर आणि नकारात्मक विचार शांत होतात. शिवलिंगावर सतत वाहणारे पाणी हे जीवनातील संयम, शांती आणि सातत्य राखण्याचा संदेश देते. अनेकांना वाटते की शिवलिंगावर अर्पण केलेले प्रत्येक थेंब पिणे आवश्यक आहे, परंतु धर्मशास्त्र असा आग्रह करत नाही. मंदिरातील प्राणप्रतिष्ठित शिवलिंग आणि घरातील पूजेसाठी ठेवलेल्या शिवलिंगाच्या परंपरा काही प्रमाणात वेगळ्या असू शकतात. म्हणून स्थानिक मंदिराची परंपरा आणि पुजाऱ्यांचे मार्गदर्शन यांना प्राधान्य देणे योग्य मानले जाते. एक महत्त्वाचा नियम म्हणजे शिवलिंगावर अर्पण केलेली बेलपत्रे, फुलं किंवा नैवेद्य पुन्हा स्वतःच्या उपयोगासाठी घेऊ नयेत अशी परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते.
कारण ते सर्व भगवान शिवांना समर्पित झालेले असते. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे किंवा वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाचे मुळाशी अर्पण करणे अधिक योग्य मानले जाते. धर्मशास्त्रात वारंवार सांगितले गेले आहे की पूजेचे खरे फळ केवळ विधीमध्ये नसून भक्ताच्या भावनेत असते. नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि निष्काम भक्ती. भगवान शिवांना वैभवापेक्षा भक्ताचा निर्मळ भाव अधिक प्रिय आहे. म्हणूनच जलाभिषेकाचे पाणी पिण्याबाबत कोणताही निर्णय घेताना अंधश्रद्धेपेक्षा शास्त्र, मंदिराची परंपरा आणि जाणकारांचे मार्गदर्शन यांचा आधार घ्यावा. योग्य ज्ञानासह केलेली शिवभक्तीच खऱ्या अर्थाने कल्याणकारी ठरते. महादेव भक्तांकडून केवळ एकच अपेक्षा ठेवतात: शुद्ध मन, सत्य आचरण आणि अखंड ओम नमः शिवायचे स्मरण. शिवनिर्माल्य का ओलांडू नये? धर्मशास्त्र काय सांगते? सनातन धर्मात भगवान शिवांना अर्पण केलेले प्रत्येक फूल, बेलपत्र, जल, भस्म, धतुरा किंवा इतर पूजा साहित्य निर्माल्य म्हणून ओळखले जाते. अनेकदा ही वस्तू भगवान शिवांना अर्पण केली की ती सामान्य वस्तू राहत नाही, तर ती देवस्पर्शाने पवित्र झालेली मानली जाते. म्हणूनच धर्मशास्त्रात शिवनिर्माल्याचा आदर करण्यास सांगितले आहे. शैव आगम परंपरेनुसार शिवाला अर्पण केलेले निर्माल्य हे शिवतत्वाशी संबंधित मानले जाते. त्यामुळे त्यावर पाय देणे, त्याला ओलांडणे किंवा त्याचा अनादर करणे हे योग्य मानले जात नाही. यामागे अंधश्रद्धा नसून देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा सन्मान करा हा धार्मिक संस्कार आहे. अनेक प्राचीन शिवमंदिरांमध्ये गर्भगृहातून बाहेर येताना सोमसूत्र, ज्या मार्गाने अभिषेकाचे पाणी बाहेर पडते, यावरून पाय टाकू नये अशी परंपरा आहे. कारण त्या मार्गाने भगवान शिवांना अर्पण केलेले अभिषेक जल आणि निर्माल्य बाहेर येते. म्हणूनच त्या जागेला पवित्र मानले जाते. काही मंदिरांच्या रचनेत भक्तांना सोमसूत्र ओलांडावे लागू नये म्हणून स्वतंत्र प्रदक्षिणा मार्गही केलेला असतो. धर्मशास्त्राचा उद्देश भीती निर्माण करणे नाही. निर्माल्य ओलांडल्याने मोठे संकट येते असा स्पष्ट उल्लेख प्रमुख धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही. मात्र देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा आदर राखणे, त्यांचा अपमान टाळणे आणि त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे हे धार्मिक आचार धर्माचे लक्षण मानले गेले आहे. म्हणून शिवनिर्माल्य कचऱ्यात फेकू नये किंवा त्यावर पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नये. बेलपत्र, फुले आणि इतर निर्माल्य पवित्र वृक्षांच्या मुळाशी ठेवणे, वाहत्या पाण्यात स्थानिक पर्यावरण नियमांचे पालन करून विसर्जित करणे किंवा मंदिरातील परंपरेनुसार त्याची योग्य व्यवस्था करणे अधिक उचित मानले जाते. या परंपरेमागील खरा संदेश असा आहे की ज्या वस्तू आपण देवाला अर्पण करतो त्यांच्याशीही शेवटपर्यंत आदराने वागावे. श्रद्धा, नम्रता आणि सन्मान हेच शिवभक्तीचे खरे अलंकार आहेत.